इलेक्ट्रॉनिक मीडियाचं खूप अवघड आहे आणि असं बोललोच नाही असं म्हणताच येत नाही. त्याच्यामुळे त्यांची दखल खूप प्रामाणिकपणाने घ्यावी लागते. आपण उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं तर नारायणगाव आणि वारुळवाडी हा परिसर विद्यानगरी म्हणून खरं तर खूप प्रसिद्धीस पावलेला आहे. आदरणीय रा. सबनीस सरांनी या भूमीला खूप असं मोठं महात्म्य मिळवून दिलेलं आहे आणि एका ज्ञानदानाचं पवित्र काम या भूमीमध्ये, या मातीमध्ये होतं. याचा सगळ्याचा आपल्याला खूप मोठा अभिमान आहे. केवळ ज्ञानदानाचं काम होत नाही तर शेतीत सगळ्यात महत्त्वाचं या वारुळवाडीच्या भूमीमध्ये मला वाटतं तालुक्यामध्ये ठराविक 4-2 गावांमध्ये जी द्राक्षाची सुरुवात झाली त्याच्यामधलं वारुळवाडी हे पहिलं गाव असावं, अशा प्रकारची या वारुळवाडीची देखील ख्याती आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन झालं. खरं तर वारुळवाडीसारखी एक मोठी ग्रामपंचायत आणि तिला ग्रामपंचायतची अद्ययावत इमारत असावी ही सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा आहे. परंतु जागेची अडचण होती आणि खूप साऱ्या अडचणींवरती आदरणीय थोरवे साहेबांनी खूप मोठी मदत केली, ताईंनी मदत केली, आपण सगळ्यांनी जोर धरला आणि एकदाच ते काम मार्गी लागलं. त्याच्यावरती निधी देखील पडलाय. नानांनी खूप मोठी यादी वाचून दाखवली. अमित शेठ म्हणाले की ताई ज्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत तिथं राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता मला असं म्हणावं लागेल का राज्यामध्ये देखील आमदार साहेब किंवा आपण सगळे काम करतोय तिथं राज्यात देखील शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तो निधी सगळा तिकडूनच येतो. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया. आशाताईंनी करू द्या, शरददादांनी करू द्या, अमित शेट्टी करू द्या, माऊली खंडागळेंनी करू द्या, अर्चनाताईंनी करू द्या, विकास होणं गरजेचं आहे आणि ती आपली प्रामाणिक जबाबदारी आहे. ती लोकप्रतिनिधीनं पार पाडणं गरजेचं आहे किंवा ते कर्तव्याच्या भूमिकेतून पार पाडणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते काम आपण सगळी मंडळी करताय. रस्त्यांच्या बाबतीमध्ये आमचे टीडी नाना बोलले खरे आणि वस्तुस्थिती तशी आहे, पण जाणीवपूर्वक उल्लेख केला पाहिजे की या शासनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे किंवा तो फरक देखील आपण सगळे अनुभवत आहे. मागच्या सरकारने रस्त्यांच्यासाठी तरतूद, रस्त्यांच्या निधीसाठी केलेली तरतूद आणि या सरकारमध्ये रस्त्यांच्या निधीसाठी झालेली तरतूद याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे रस्त्यांची कामं जोरदार पद्धतीने चालू आहे. हा रस्ता आदरणीय खासदार साहेबांनी प्रधानमंत्री ग्राम सडक मधून केला. काल परत रस्ता आहे तो फुटणार. आता नव्याने परत त्याचे दुरुस्ती किंवा नवा रस्ता करणं गरजेचं आहे आणि तो लवकरात लवकर होईल असं मला वाटतंय. आपण श्रेयाच्या लढाईत न पडता हा रस्ता तातडीनं होण्याकामी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करूयात. निश्चितपणाने या गावच्या विकासासाठी सगळ्या जणांनी जर हातभार लावला. खरं तर मला आनंद एका गोष्टीचा वाटला, जाणीवपूर्वक सांगेन. आमच्या मला वाटतं तानाजी शेट्टी पंचायतीमध्ये काम केलंय. आदरणीय अण्णा म्हणजे बाळासाहेब वारुळे यांनी देखील ग्रामपंचायतमध्ये मला वाटतं अनिल तात्या आणि ते सरपंच उपसरपंचाची जोडी खूप दिवस मी पाहिली लहानपणी. मला त्यांनी कधी भाषण केलेलं आठवलं नाही, टीडींनी कधी भाषण केलेलं आठवलं नाही. संजू शेठला जबरदस्ती कोणी सांगितलं तरी कधी भाषण करत नाही. सचिन भाऊ ज्या दिवशी सरपंच झाले त्या दिवशी त्यांना अण्णाने आम्ही होतो सत्काराला भाषण करा म्हटलो, पण त्यांनी काही भाषण केलं नाही. मला आज कळालं नाही बागेश्वरांनी काय त्यांना बुद्धी दिली किंवा ताकद दिली आणि त्यांनी खूप चांगलं भाषण केलं. मला समाधान वाटलं. सचिन भाऊ, जमाना असा आहे, तुम्ही बोलले तर तुमचं काही पण विकल, तुम्ही नाही बोलले तर तुमचं सोनं विकायचं नाही आणि तुम्ही बोलले तर तुमची माती देखील विकसेल, असा जमाना आहे. त्याच्यामुळं बोलत चला. तुम्ही काम करताय. बाबूभाऊ कुठे गेले? बाबूभाऊंचा असाच विषय होता, पण आता तेही थोडं थोडं बोलायला लागले. खरं तर आपण जे करतो ते लोकांपर्यंत, जनतेपर्यंत नेलं पाहिजे. हा विकास आम्ही केला, हे काम आम्ही केलं, हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि ते आपण करताय. अतिशय चांगल्या पद्धतीने या वारुळवाडीचा विकास होतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा सहभाग आहे. पक्ष राजकारण हा भाग नंतरचा, परंतु या गावचा विकास होणं खरं तर नारायणगाव आणि वारुळवाडी, मी म्हणेल की नारायणगाव इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त वेगाने वारुळवाडी हे शहर रहदारीसाठी वाढते आणि तिथल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग रस्ते असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, या सगळ्या गोष्टी खरं तर खूप मोठ्या पद्धतीनं आणि मला जाणीवपूर्वक ताई तुम्ही आहात, आमदार साहेब आहेत, सगळ्यांना माझी विनंती आहे. आदरणीय दीपक शेठ वारुळे किंवा त्यांच्या सगळ्या टीमने, आमचे जितू शेठ, या सगळ्यांनी त्यांना खूप जणांनी मदत केली. मीना नदी स्वच्छतेचं पाटेसर काम केलं. आता ती नुसती स्वच्छ करून चालणार नाही. आपण सगळे बघतो की आपलं सगळं पाणी वारुळवाडीचं आणि नारायणगावचं नदीला जात आहे. हे मी का बोलतो त्याच्या मागचं कारण हे सांगतो. मांजरवाडीचा आमचा उद्भव जो होता तो मांजरवाडीचा उद्भव अमित शेठ आमचा नदीतून होता. ते पाणी आम्ही फिल्टर करायचो, आम्ही पाणी स्वच्छ करायचो, पण त्याचा वास जात नव्हता आणि त्याच्यामुळे मला आमची विहीर ते पाणी सोडून आम्हाला नवीन विहीर, पाझर विहीर खणावी लागली सर. म्हणजे 26 लाखाचे वेगळं काम आम्हाला करावं लागलं. सरकारचाच पैसा त्याच्यात गेला. त्याचं कारण असं की हे सगळं वेस्ट वॉटर वाहत
मांजरवाडी, खोड, धिवरे तर्फे नारंगाव या गावांना येतं आणि पिण्याला योग्य ते पाणी राहत नाही. म्हणून ताई इथं STPची सीवेज ट्रीटमेंट प्लॅन सुरू होऊन ते पाणी प्रक्रिया करून दुसरं कुठेतरी, मगाशी मला वाटतं नाना नानी पार्कचा उल्लेख झाला किंवा गार्डन चांगली केली तर त्याला ते पाणी वापरलं जावं. खरं तर त्याच्यावर काम सुरू झालंय, याचा मी देखील साक्षीदार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहून, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आमचे जोरदार आहेत, तरुण आहेत. नारायणगाव काय, वारुवाडी काय, आपण थोडासा जर रेटा लावला तर ते काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल, अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतो. आपण या निमित्ताने जे काम करताय त्याला मी मनापासून माझ्या वतीनं, शिवसेनेचे आमचे अधिक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार खरं तर उल्लेख राहून गेला की दादांच्या माध्यमातून, मला वाटतं त्या ओढ्याचं नाव मला माहित नाही, पण तिथं दोन्हीचा ओढा, तिथं एक साखव मला वाटतं तयार झालेला आहे आणि सचिन भाऊंनी सांगितलं की त्याचे उद्घाटन करणं बाकी आहे. पण तो एक काम चांगलं दादांच्या माध्यमातून, अनेक काम आहे पण नुकतंच झालेलं ते काम आहे. निश्चितपणानं अशी कामं आपण सगळेजण करूया आणि विकासाच्या बाबतीमध्ये या वारुवाडीला तालुक्यामध्ये अग्रेसर करूया, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं, आदरणीय अर्चनाताई, मंगेश अण्णा, रमेश भाऊ या साऱ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.